ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एका मराठी सॉन्गवरती बनवला आहे, इंस्टाग्राम ट्रेंडिंग. तर त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा ट्विस्ट होणार आहे. तर आपण जो कॅपकटचा व्हिडिओ आहे तो आपण आर्टिफिशियलवरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. तर चला मित्रांनो, थोडासा व्हिडिओ घालतो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आलेड मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट घ्यायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहे. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेड मोशन. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. जर तुमचा व्हिडिओ बघून सुद्धा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक आलेड मोशनचं एपिक वर्जन दिलेला असेल तर तो डाउनलोड करून घ्या. न्यू वर्जन आहे. आणि त्याच्यानंतर जी आपली ट्रिक आहे 100% वर्क करणार आहे, कारण मी ती ट्रिक स्वतः वर्क केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी 100% खात्रीपूर्वक दिलेली आहे. तर आता आपण काय करू, आपली व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर प्रीसेटमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे एक सॉन्ग आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे 10.25 सेकंदापाशी. आणि इथून पुढे जितकं काय बीट आहेत त्या बीटवाईज आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे. तर त्यासाठी काय करायचं, तर फोटोज ॲड करायसाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची काय फोटोची फाईल असेल तर फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे जे फोटो आहेत ते बरोबर रेशोमध्ये ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचे, तर वरी आडवे 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचे आणि याला फिल टू कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचे. अशा प्रकारे ऑप्शन आहे. आणि तर जो आपला फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर आता आपण फोटो तर ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करू, आता आपण या फोटोला इफेक्ट ॲड करून घेऊया. तर त्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे आपल्याला एक इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं खाली इफेक्टवरती यायचं आहे, इथं आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर काय करायचं, व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे 2 नंबरच्या बीटपाशी. आणि हा जो फोटो आहे या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर त्याच्या समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा जो मधला फोटो आहे या मधल्या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा नाही आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली थोडं समजून घ्या. मधला फोटो म्हणजे एक फोटो सोडायचा, एका फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण आता परत बॅकला इफेक्टच्या लेअरवरती आणि हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, की आपले जे राहिलेले फोटोज आहेत त्या राहिलेल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे एकदम सोपं आहे बघा मित्रांनो, काही विषय नाही त्यामध्ये, थोडं समजून घ्या. आता आपण हे ॲड करायचं, काय करायचं, तो आपल्या कॅपकटचा इफेक्ट आहे तर तो आपल्याला ॲड करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे आता, तर हे खूप मोठं सरप्राईज आहे मित्रांनो. आता तुम्ही विचार करत असाल की काय नेमकी आता ते इफेक्ट ॲड कसे करायचे, तर मी APK वगैरे तर काय डाउनलोड केलेलं नाही, तर सांगतो तुम्हाला. तर सिम्पली काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि मी तुम्हाला एक डाउनलोड फाईलमध्ये व्हिडिओ दिलेला असेल किंवा डाउनलोड फाईल नाही तर टेलिग्रामवरती 100% दिलेला असेल
तर टेलिग्रामवरती जायचं आहे, एक व्हिडिओ असेल तर डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर एक अशा प्रकारचा व्हिडिओ आहे बघा. तर अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे बघा, डिक्टो कॉपी हाच व्हिडिओ आहे. हाच व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, एकदम म्हणजे डाउनलोड करून घ्यायचा आहे, इथं ॲड करायचा आहे. तर आता हाच इफेक्ट आहे. तशी इथं अलर्ट मोशनमध्ये कोणतेच इफेक्ट आले नाहीत गाईज, आणि येऊ पण नाहीत, कारण हे कसं आपल्याला कॅपकट काय आवडत नाही. कॅपकट एकदम फालतू वाटतं मला. मी कोणतेच ॲपचं म्हणजे असे चिल्लरपणा वागत नाही, तर मला तेवढं कॅपकट आवडत नाही. म्हणजे जास्त करून मी कॅपकटवर व्हिडिओ बनवतसुद्धा नाही बघ. फक्त आपल्याला अलर्ट मोशनच आवडतं. अलर्ट मोशनच आपल्याला एडिटिंग करायला आवडते. अलर्ट मोशन किंग आहे, किंगच राहणार आहे. बाकी किती पण ॲप्लिकेशन येऊ द्या, काही विषय नाही. तुम्हीसुद्धा हेचं मत येत असेल तर एक लाईक नक्की करा बघ, फक्त एका अलर्ट मोशनसाठी. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण खालती घेऊयात. तर सॉन्गच्या वरती ठेवूयात अशा प्रकारे. तर आता काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे 2 नंबरच्या बीटपाशी, एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. आणि रेक्टँगल घेतल्याच्यानंतर काय करायचं, तर वरील आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचं आहे. याला फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे, कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि काय करायचं, हा जो रेक्टँगल आहे हा थोडासाच कट करून घ्यायचा आहे समोर इतकाच, आणि ह्या बीटला लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बीट चेंज होताना काय होणार आहे, अशा प्रकारे चमकणार आहे, म्हणजे तसं जरा भारी दिसतं. तर सिम्पली याच रेक्टँगलवरती क्लिक करायचं, म्हणजे लेअर कॉपी करायची, समोरच्या बीटपाशी पेस्ट करायची. तर अशाच प्रकारे आपले जे लेअर आहे ते पेस्ट करून देऊयात आपण, काही विषय नाही. फक्त एकदम लास्टची जी बीट आहे त्या बीटला हा लेअर पेस्ट करून द्यायचा नाही. तुला फक्त समजून घ्या, काही विषय नाही, एकदम सोपं आहे बघा. तर बघा आता कसलं भारी दिसतं एक नंबरमध्ये. तर अशा प्रकारे तर आपल्याला एक शॅडो ॲड करायची, सर्कल शॅडो. तर त्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक परत रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, खाली कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला यायचं आहे ग्रेडियंटवरती. खाली सर्कल ग्रेडियंटचं ऑप्शन आहे 2 नंबरला, यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्कल्स इथे सेंटरला ठेवायचं आहे. आणि हा जो ब्लॅक आहे व्हाईटला अशा प्रकारे सेंटरला खाली वाढायचा आहे. तर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, त्याला ब्लॅक करायचं. तिथे जो आपला ऑलरेडी ब्लॅक सिलेक्ट होता यावरती क्लिक करायचं आहे. खाली 2 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन शॅडोची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर शॅडोला काय करायचं, आपली जितके व्हाईट रेक्टँगल आहे त्याच्या खालती घ्यायचं आहे. तर आपल्या शॅडोला अशा प्रकारे खालती ठेवून घ्यायचं आहे. खालती ठेवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, तर एक समोर यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे. आपल्याला शेकेबुक प्रीसेटच्या लेअरवरती इथं एक 2 लेअर असतील अशा प्रकारच्या, दोन्ही लेअर्स कॉपी करायच्या. लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत. लेअर कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि दोन्ही लेअर पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन दोन्ही लेअर सिलेक्ट करायचे लॉंग प्रेस करून, आणि याची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण लेअर तर पेस्ट करून दिलेलं आहे. तर आपण एक बॉर्डर ॲड करून घेऊया. तर त्यासाठी परत प्लसवरती क्लिक करायचं, परत एक रेक्टँगल घ्यायचा आहे. परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फक्त याला काय करायचं, तर फिल्टर कंपोजिशन एरियाचं ऑप्शन आहे अशा प्रकारचं, यावरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचं आहे. आणि स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल, व्हाईट ठेवायचा आहे. स्ट्रोकची लेंथ एक 10 ते 11 ठेवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर आपला व्हिडिओ तर ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. तर आपण आता आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊयात. तर त्यासाठी काय करायचं, तर वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, आणि इथं जो आपली व्हिडिओची क्वालिटी आहे तर ते 1080 पिक्सेल ठेवूयात. 720 सुद्धा ठेवून घेऊ शकता, पण माझ्या मते 1080 पिक्सेलच राहू द्या, क्वालिटी जरा चांगली येणार. आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर ओके, बाय, टेक केअर.